गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या स्थळी मन जाय माझे त्या त्या स्थळी निज रूप तुमचे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुमचे पाय दोनी। राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राघव मधुवनंद राघव 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 कवले बाबा राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। राघव राघव रत्नाकर राघव 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 रत्नाकर राघव राघव राजा राम रघुपती राघव राजा राम राघव राजा राम रघुपती राघव राजा राम। सद्गुरु सारे का हस्ता पाठी राखा सद्गुरु सारे का हस्ता पाठी राखा इतराचा लेखा कोण करे राजाची कांता काय भीक मागे राजाची कांता काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे कल्पतो तळवटी जो कोणी बैठला कल्पतो तळवटी जो कोणी बैठला गायोनी त्याला सांगा जोगे ज्ञानदेव माने तरलो तरलो ज्ञानदेव माने तरलो तरलो आता उतरिलो गुरु गुरुपे आठो बार कुमार आठो बार कुमार आठो बार कुमार हो बार कुमार आठो बार कुमार हो बार कुमार आठो
बारकुमार वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पांडुरंगा करू प्रथम नमना पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका माझे जमलेले सर्व भावी भक्त आपण सद्गुरूच्या आश्रमात गुरु पौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण भक्तगण आपण सर्वजण जमलेलो आहोत. आपण मनुष्य जन्माला आल्यानंतर सद्गुरु केल्याशिवाय ह्या देहाचं सार्थक होत नाही. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे इतराचा लेखा कोण करे हो मनुष्य जन्माला आल्यानंतर कसा आहे माणसाला डोळा असेल तरी दिसू लागतं डोळा नसेल तरी दिसत नाही. जसं आपण शेतामध्ये बी पेरतो बी पेरल्यानंतर उगवत नाही. पाणी जर असेल तर बी उगवत असतं. त्याप्रमाणे सद्गुरु केल्याशिवाय ह्या देहाचा उद्धार होत नाही देहाचं सार्थक होत नाही. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपण सद्गुरूच्या आश्रमात आल्यानंतर सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग जगाचे जगदवंदनीय संत तुकारामाच्या 4 चरणाचा अभंग आहे. सद्गुरु सारिका आस्था पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. सद्गुरु जर आपल्या पाठीशी असेल कशाची अडचण येत नाही. आपल्यामध्ये आपल्या प्रपंचामध्ये अडचण येत नाही. म्हणून ज्या भगवंताने सुंदर असा नरदेह दिलेला आहे म्हणून भजन करण्याकरता ज्याने देह दिला दाना त्याचे करावे भजन ज्याने देह दिला दाना त्याचे करावे भजन त्याचे करावे भजन त्याचे करावे भजन ज्याने देह दिला दाना त्याचे करावे भजन. हो आपण गुरु पौर्णिमेनिमित्त आपण सद्गुरूच्या आश्रमात जमलेलो आहोत सर्वजण. कसं आहे गुरुशिवाय या देहाचा उद्धार होत नाही. म्हणून समर्थ सद्गुरु प्रबोधय अक्कळे महाराज प्रत्येक भक्तांना जे भक्तीचे नेम सांगतात त्या नेमाने गेल्यानंतर आपल्यामध्ये आपल्या प्रपंचामध्ये कोणतीही अडचण येत नाही. परंतु नेम केला पाहिजे. म्हणून संत महात्मे काय म्हणतात नित्य नेमी नामे ते प्राणी दुर्लभ नित्य नेमी नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे लक्ष्मी वल्लभ तया जवळे. हो जे सद्गुरू नेम सांगतात त्या नेमाने जावा
जे दत्तगुरूची भक्ती असेल ते अखंड आपण करत जावे. खाता पिता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये. संत महात्म्याने सांगितलं आहे, हा मनुष्य जन्म पुन्हा नाही, हा एकदाच जन्म आहे. परंतु कसं आहे, सद्गुरूची सेवा अखंड केली पाहिजे, सद्गुरूचं नाम अखंड घेतलं पाहिजे. कसं आहे, प्रपंच करत असताना जशी पती पत्नीची जोडी असते त्याशिवाय संसार चालत नाही. परंतु आपला संसार सुखी करण्याकरता परमार्थाची जोडी पाहिजे, त्याशिवाय प्रपंचात सुख मिळत नाही. अनेक जण म्हणतो आपल्यापाशी प्रपंच करत असताना आपण काम धंदा करतो, पैसे मिळवतो, परंतु आपल्या प्रपंचात सुख मिळत नाही. सुख मिळवण्याकरता सद्गुरूच्या आश्रमात यावं लागतं, सद्गुरूच्या सानिध्यात यावं लागतं. सद्गुरू जे नेम सांगितले नेमाने आपण भक्ती केली पाहिजे. म्हणून आज सेवेसाठी घेतला अभंग. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, सद्गुरु सारिका असता पाठी राखा. इतराचा लेखा कोणा करे, इतराचा लेखा कोणा करे. इतराचा लेखा कोणा करे, इतराचा लेखा कोणा करे. हो, जे सद्गुरू आपल्याला भक्तीमध्ये नेम सांगतात त्या नेमाने गेल्यानंतर आपला प्रपंच सुखात चालतो. परंतु नेमाला खंड पडू देऊ नका. नेम करा, नित्य नेमाने भक्ती करा, नित्य नेमाने सेवा करा. साधू संतांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा. साधू संतांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा. देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा, देव येईल आपुल्या घरा. भक्ती करत असताना तन मन धन गुरुची अर्पण, मनोभावे सेवा केली पाहिजे, मनोभावे भक्ती केली पाहिजे. कसं आहे, जो भक्त कसा आहे देवाला सर्व कळत आहे. म्हणून काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. आणि काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. आणि काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. देवाला सार कळतय र, देवाला सार कळतय र. देवाला सार कळतय र, देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतय र. हो, सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती करत जावा. कसं आहे, भक्ती करत असताना
नित्य नेमाने करत जावा. नित्य नेम वाल्मिक ऋषी होता. वाल्मिक ऋषी असताना त्याने नेम कुठला धरला की पापाचा नेम धरला. पाप करायचं जास्त. पाप करून अनेक चोऱ्या करून अनेक मनुष्याचा जीव घेऊन प्राण्यांचा जीव घेऊन तो बायका पोरं जगवत असायचा. वाल्मिक ऋषी होता. वाल्या कोळी झाला. वाल्या कोळी झाल्यानंतर एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये तो वाल्या कोळी गेला. वाल्या कोळी गेल्यानंतर त्या जंगलामधून एक वाट जात होती. त्या वाटेतून अनेक मनुष्य त्या वाटेने जात होते. जात असताना वाल्या कोळी त्या वाटेवर जाऊन तो माणसाची वाट बघत होता की त्या माणसाला जीव मारायचा. जीव मारून त्या मनुष्याकडून जे पैसा अडका असेल, सोनं नाणं असेल, तो घेऊन आपल्या प्रपंचात आपल्या बायका पोराला देत होता. परंतु कसा एक मनुष्य जर मारला, एक पशु जर मारला, ते रांजण होते, ते रांजणात एक खडा टाकत होता. असं 7 रांजण भरलं. एवढं पाप त्या वाल्या कोळ्याने केलं. 7 रांजण एवढं एक खडा टाकायचा आणि मनुष्य मारल्यानंतर पशु मारल्यानंतर असं 7 रांजण पाप केलं. ती 7 रांजण पूर्ण भरली. भरल्यानंतर त्या वाटेतून नारद मुनी तीर्थयात्रेला चालत होते. तीर्थयात्रेला जात असताना वाल्या कोळ्याने त्या नारद मुनीला अडवलं. नारद मुनीला अडवल्यानंतर अनेक जे भक्त होते तीर्थयात्रा करत चाललेले होते. नारद मुनीला अडवल्यानंतर नारदांना विचारलं की तुम्ही कोण आहात? नारद मुनी म्हणले मी तीर्थयात्रेला चालू आहे. म्हणून वाल्या कोळीच्या नारद मुनीला अडवल्यानंतर वाल्या कोळी म्हणाला तुम्हाला सुद्धा मारणार आहे. परंतु वाल्या कोळ्याने नारद मुनीला ओळखलं नाही. म्हणून तुझा आहे तुझं पाशी परी तुझा घा चुकलाशी, परी जागा चुकलाशी. परी जागा चुकलाशी, परी जागा चुकलाशी. हो, वाल्या कोळ्याने पूर्ण हकीकत त्या नारद मुनीला सांगितले की त्या वाटेवरने जो मनुष्य जात आहे, मी त्या मनुष्याला मारून त्याच्याकडून पैसा अडका सोनं नाणं लुटून मी बायका पोला देत आहे. पण नारद मुनीने वाल्या कोळ्याला प्रश्न केला. वाल्या कोळ्याने विचार केला. नारद मुनी म्हणू लागले त्या वाल्या कोळ्याला की तू एवढं मनुष्य मानून एवढं जे पाप करून तू आपल्या बायका पोराशींना पैसा अडका प्रपंचाला तू देत आहे, कशा करता देत आहे? तू एवढं पाप केलं आहे, तुझा पापाचा वाटा कोण घेणार आहे? म्हणून नारद मुनीने प्रश्न त्या वाल्या कोळ्याला विचारला. नारद मुनी म्हणले की तू केलेलं पाप तुझी बायका पोरं ह्या निम्म पाप फेडणार आहे का विचारून ये घरी. म्हणून वाल्या कोळीला प्रश्न केला नारद मुनीने. वाल्या कोळी आपल्या घरी गेला. आपल्या बायकोला पत्नीला विचारलं की मी केलेलं पाप तुम्ही फेडणार आहात का? मी तुम्हाला आतापर्यंत जगवलं आहे, पैसा अडका दिलेला आहे, सोनं नाणं दिलेलं आहे. म्हणून वाल्या कोळी आपल्या पत्नीला विचारलं. पत्नी म्हणू लागली तुम्ही केलेलं पाप तुम्हीच फेडा, मी काय फेडू शकणार नाही. म्हणून जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे. कौतुक पाहे संचिताचे, कौतुक पाहे संचिताचे. कौतुक पाहे संचिताचे, कौतुक पाहे संचिताचे.
हो, पत्नी म्हणू लागले मी काही पाप घेत नाही, तुमचं तुम्ही केलेलं पाप तुम्हीच फोडा. नंतर मुलाला विचारलं, मुलगा सुद्धा तसंच बोलू लागला. म्हणून केलेलं पाप आपणच फेडायचं लागतं. म्हणून वाल्या कोळ्याने नारद मुनीला साष्टांग दंडवत घातला. नारद मुनीला साष्टांग दंडवत घालून वाल्या कोळी म्हणू लागला की देवर्षी, मी जे केलेलं पाप मीच फेडणार आहे, बायका पोरं फेडत नाही. म्हणून आपण केलेलं पाप आपणच फेडायचं आहे. म्हणून कसा आहे, सद्गुरूने दिलेला नेम आपण नित्य नेमाने करत जावा. नित्य नेमी नामे त्रेपणाने दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळे. नारद मुनी सांगितलं की तू पाप भयंकर केले, 7 रांजण भरले एवढं पाप केलेलं आहे, तू पाप फेडणार कसं? नारद मुनीने वाल्या कोळीला सांगितल्यानंतर वाल्या कोळी म्हटला, त्या वाटेच्या कडेला एक झाड होतं, त्या झाडाखाली तू बसून तू एक मंत्र मी तुला देतो, तो मंत्र म्हणत जा. तू उठला मग, जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. मंत्र जपला विभीषणाना, मंत्र जपला विभीषणाना, भक्त झाला रामाचा, भक्त झाला रामाचा. जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. जय जय राम कृष्ण हरी, मंत्र जपावा 2 अक्षरी. नारद मुनीने त्या वाल्या कोळीला मंत्र दिला, रामकृष्ण हरी. म्हणून वाल्या कोळी त्या झाडाखाली ध्यानस्थ बसल्यानंतर अखंड नामाचा जप सुरू केला, रामकृष्ण हरी. मंत्र जपत असताना वाल्या कोळी ध्यानमग्न झाल्यानंतर त्याच्या अंगाच्या कडनी मुंग्याने वारोळ तयार केल्यानंतर त्या वारुळामध्ये तो गडप झाला आणि मंत्र चालू असताना नारद मुनी तीर्थयात्रा करून माघारी आल्यानंतर नारद मुनीने लक्षात आलं की आपण या भक्त होता, त्या भक्ताला आपण मंत्र दिलेला आहे. तो भक्त त्याच्या नारद मुनीच्या कानावर पडल्यानंतर नारद मुनी त्या झाडाखाली गेल्यानंतर वाल्या कोळी त्या झाडाखाली मंत्र जपत बसल्यानंतर मंत्र चालू होता. नारद मुनीला लक्षात आले की आपण मंत्र दिलेला भक्त या ठिकाणी नामस्मरण करत असताना नामस्मरण चालू होतं. वारुळ अंगावरती मुंग्याने तयार केलं होतं. नारद मुनीने ते वारुळ उचललं आणि त्या भक्ताला बाहेर काढलं तरी ती समाधीस्थ झालेला होता भक्त त्या नामात गुंग झालेला होता. गुंग झाल्यानंतर नारद मुनीने ते जी समाधी लागली होती समाधी उतरल्यानंतर त्या भक्ताला वाल्या कोळ्याला बाहेर काढून तो ध्याचा उद्धार झाला. ती जे पाप 7 रांजण जे पाप भरलेले होते ती नष्ट पूर्ण झाली आणि ती राम नामाने नष्ट झाली. नष्ट झाल्यानंतर वाल्या कोळी
वाल्या कोळी त्या नारदमुळीच्या चरण साष्टांग दंडवत घालून आपली पुढची वाटचाल भक्तीची वाटचाल सुरू केलेली आहे. म्हणून कसं आहे, आलेल्या भक्तांना एक कळकळून सांगतो की सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा. हा मनुष्य देह पुन्हा पुन्हा हा एकदाच आहे. ह्या आपल्या प्रपंचात काही सुद्धा कमी पडत नाही, परंतु सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवा. त्या दत्तगुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण भक्ती करत जावा. आपल्या प्रपंचामध्ये कितीही संकट येऊ द्या, कितीही अडचण येऊ द्या, परंतु त्या भगवंताला विसरू नका, त्या दत्तगुरूला विसरू नका, सद्गुरूच्या चरण विसरू नका. म्हणून झालेली सेवा माझ्या सद्गुरू चरणी माधवानंद प्रभूच्या चरणी अर्पण करून इथंच थांबवतो. टायमिंग कमी आहे असं अजून सांगू वाटतं कसं आहे, परंतु टायमिंग कमी असल्यामुळे माझी कीर्तन सेवा इथंच थांबवतो. म्हणून सद्गुरूच्या चरणावर विश्वास ठेवून आपण नित्यनेम करत जावा. म्हणून हीच माझी आस, जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास. जन्मजन्मी तुमचा दास, जन्मजन्मी तुमचा दास.